नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी समाज कल्याण विभागाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता कालखंड प्राचीन भारताच्या इतिहासाचा आहे? खालीलपैकी कोणता कालखंड प्राचीन भारताच्या इतिहासाचा आहे? इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 8वे शतक। हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणाचा समावेश भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कामध्ये होत नाही? तर मतदानाचा हक्क। हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोकण या प्रशासकीय विभागातील हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कोकण प्रशासकीय विभागातील हर्णे बंदर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, मूलद्रव्याच्या वर्गीकरणामध्ये आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कोणी मांडली? तर हेनरी मोल्सले यांनी ही आवर्त सारणी मांडली। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, चाफेकर बंधूंनी कोणत्या इंग्रजाची हत्या केली? चाफेकर बंधूंनी कोणत्या इंग्रजाची हत्या केली? तर कमिशनर रँड यांची हत्या केली। हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6 नंबरचा आपण पाहणार आहोत, महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी अंदाजे किती आहे? तर या ठिकाणी 720 किलोमीटर इतकी आहे। हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, निहॉन हिडॅन्को या संस्थेला 2024 मध्ये कोणता नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तर शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, सूर्यकिरणे पृथ्वीवर येण्यासाठी किती कालावधी लागतो? सूर्यकिरणे पृथ्वीवर येण्यासाठी किती कालावधी लागतो? तर या ठिकाणी 500 सेकंद इतका कालावधी लागतो। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, एकूण अक्षवृत्ताची संख्या किती? तर 181 इतकी एकूण अक्षवृत्ताची संख्या आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोरशी पुणे सार्वजनिक सभेची सुरुवात केली? तर महादेव गोविंद रानडे यांनी केली। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी पियूषिका ही आहे। ए बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतीय संविधानात मूलभूतता किती परिशिष्टे होती? तर 8 परिशिष्टे होती। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, RBI बँकेचे राष्ट्रीयकरण टिंबटिंब साली झाले? तर 1949 साली झाले। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताच्या पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे नाव काय? तर परम असे भारताच्या सुपर कॉम्प्युटरचे नाव आहे पहिल्या। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, 1857च्या उठावाला जन्म देणारी स्वातंत्र्याची ठिणगी कोणी पेटवली? तर मंगल पांडे यांनी ही ठिणगी पेटवली। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी हडप्पा काळातील स्थळावर नांगलेल्या शेतांचे पुरावे आढळले आहेत? तर या ठिकाणी कोलिंबंगन या ठिकाणी। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर आहे? तर 365 इतकी चौरस किलोमीटर आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर 5 जिल्हे आहेत। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, घटनादुरुस्तीबाबतचे टिंबटिंब हे कलम आहे? तर 368 हे घटनादुरुस्तीबाबतचे कलम आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे।
प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहणार आहोत 20 नंबरचा, राष्ट्रीय सभेचे जनक टिंबटिंब हे होते. तर अँड्रल हुम हे राष्ट्रीय सभेचे जनक होते. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहे, तर सह्याद्रीचा कणा आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे, तर वाशिंग्टन DC या ठिकाणी स्थित आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, राज्य पुनर्रचन आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली, तर डिसेंबर 1953 या वर्षी झाली. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे, तर तापी ही प्रवाहित होणारी नदी आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या कोटी आहे, तर 1.05 इतकी संख्या आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या जिल्ह्यात आहे, तरी सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्रकाश वाटा हे आत्मचरित्र यांचे आहे. प्रकाश वाटा हे आत्मचरित्रे कोणाचे आहे, तरी या ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे यांचे हे आत्मचरित्र आहे प्रकाश वाटा. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011मधील महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर टिंबटिंब मुली 100 म्हणजे 1000 मुले आहेत, तर 894 इतके आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत, तर महाराष्ट्रात टोटल एकूण 36 जिल्हे आहेत. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे, तर सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. नमस्कार.